ते बघ. बघते, मीच बघते. राजीव, हे राजीव, काय चाललंय हे? आता आणि काय झालं आई? काय झालं नाही ते विचार. की तुझी बायको आमचं काहीच ऐकत नाही, साध्या चेकअप साठी सुद्धा तयार होत नाही. काय सांगतेस? हा, तिलाच विचारतो. रत्ना, हे रत्ना, चल चल बाहेर. काय म्हणते आई? चल चल. अहो ऐका माझं. काय झालं? काय झालं ते तरी सांगा मला. कसली तपासणी आणि काय? हे बघ, आई म्हणजे माझं सर्वस्व आहे आणि तिला दुखवलेलं मला आवडणार नाही. याद राख. आई काय सांगते तेच करायचं. मी माझा जीव देईन, पण गर्भपात करणार नाही. मुलीला जन्म देणारच. तुझ्या अरे काका, या की, या आत या. पेढे घ्या हिम्मत सेठ, आम्हाला नातू झाला. अरे वा वा वा, फारच आनंदाची गोष्ट आहे. छान छान छान. अहो घ्या घ्या, सगळेजण घ्या. रत्ना, अगे रत्ना, पेढे घे. अय्या, काका, पेढे कसले हो? अगं कसले म्हणून काय विचारतेस? त्यांचा भाग्योदय झाला, त्यांना नातू झाला. पण तुम्हाला कसं बरं वाटणार? तुम्ही लेख वाचा या अभियानाच्या प्रमुख कार्यकर्त्या. कदाचित हा पेढा तुम्हाला कडूच लागेल. आता काहीतरी काय बोलतेस आई? काका बसा. किती दिवसांनी आलात? अहो, पण तुमच्या पहिल्या सुनेचा काय पत्ता? कुणाला सांगणार नसाल तर सांगतो. या इकडे या. अहो आम्ही तिचा काटाच काढला. काय? पण कशासाठी? अहो आणि कशासाठी? तिच्या पोटातल्या मुलीला जन्म देणार म्हणून तिचा हट्टच होता. खूप समजावलं, पण उलट आम्हालाच कायदा शिकवायला लागली. शेवटी एका रात्री काम तमाम करून जंगलात पुरून टाकलं. या या, आता या काका तुम्ही. अरे इकडे ये. अहो काय म्हणतेय मी, आपण सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी वेळेसाठी काय बोलतेस? तुम्ही काय म्हणते ते बघा तरी. आधी विचार कर, हे बरं नाहीये. मी नाही, तुम्ही जरा विचार करा. आपल्या ह्या गोष्टीची तिला जाणीव होता कामा नये, नाहीतर ती आपलं जगणं मुश्किल करेल. मग आता जास्त विचार करायचा नाही. राजीव घरी नाही, हीच संधी आहे. जरा तरी तुम्ही थांबा. पुढे काय होईल ते होईल. ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. अरे बापरे, अगो काय होईल असं विचार केलायस काय? थोडा विचार कर. तुम्ही थांबा. सचिनचं काय चाललंय ते बघते, नाहीतर कुठून तरी पोलिसांना फोन करेल. अहो अहो झोपली ती सटणी. ही संधी आहे. चला चला, आपण आपलं काम फत्ते करू. अहो चला ना लवकर. अगो पण उठा उठा लवकर. ते तुम्हाला जमणार नाही. त्याला मर्दाचं काळीच असावं लागतं. खरोखर अंगात हिंमत असावी लागते. नुसतं नाव हिंमत असून चालणार नाही. घ्या घ्या तो रॉकेलचा डबा. पोलिसांनी तपास ठेवला गुलदस्त्यात. मृत्यूपूर्वी रत्नानं दिली पोलिसांना जबानी. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. स्त्री भ्रूण हत्येचा धिक्कार, धिक्कार.
हे पहा, रत्नाची मृत्यूपूर्व जबानी आम्ही घेतली, पण आम्हाला ती फक्त कोर्टातच सांगणं भाग आहे. मी आता फक्त इतकंच सांगू शकतो की गुन्हेगार तिच्या घरचेच आहेत. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आपल्याकडे सज्जड पुरावे आहेत, त्यामुळे कोणत्याही सबबीवर आरोपीला सूट मिळणार नाही. नाही हा म्हणजे नाही हाच आरोपी असेल, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. हा करायला लागले तर म्हणजे काय समाजाचं होणार आहे ऑर्डर ऑर्डर. मिलॉर्ड, मृत्यूपूर्वी पोलिसांनी घेतलेला मयत रत्नाचा जबाब कोर्टात सादर करण्याची परवानगी हवी. परमिशन ग्रांटेड. खरंच चुकीचं चाललंय हे सगळं. अरे काहीतरी करायला पाहिजे आपण या सगळं. आता आणखीन काय? ऑर्डर ऑर्डर. मृत्यूपूर्व 5 मिनिटे आधी मी घटनास्थळाला भेट दिली, तेव्हा मयत रत्नाने दिलेला हा जबाब आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. मला तो सादर करण्याची परवानगी हवी माय लॉर्ड. पुरावा सादर करा. ऐक साहेब, जगाची लेख वाचवण्यासाठी खूप झटले मी, खूप झटले. पण आज माझी लढाई मी हारले साहेब, हारले. कारण माझे सासू सासरेच माझे शत्रू झाले साहेब, शत्रू झाले. माझे पती त्यांनी खूप सावरायचा प्रयत्न केला, पण ते घरी नसताना सासू सासऱ्यांनी डाव साधला साहेब, डाव साधला. कारण त्याला मुलगा हवा होता, मुलगा. मी हारले साहेब, मी हारले हो. मी हारले साहेब, मी हारले. मी हारले साहेब. कोर्टाच्या इतिहासातली ही पहिलीच केस आहे ज्याचा पुरावा इतका स्पष्ट आहे. तरीही कायद्याप्रमाणे मला बचाव पक्षालाही त्याचं मत मांडण्याची संधी दिली पाहिजे. आरोपी हिम्मत शेख, तुम्हाला काही बोलायचंय? जज साहेब, मी गुन्हेगार आहे. जज साहेब, मी गुन्हेगार आहे. मला फाशी द्या. अहो, मी एक नाही तर 2 जीवांना मारलंय. मला मरेपर्यंत फाशी द्या, मला मरेपर्यंत फाशी द्या. आरोपीनं दिलेला कबुली जबाब, मैताचा मृत्यूपूर्व जबाब आणि इतर सर्व पुरावे पाहता आरोपी हिम्मत शेख, सौभाग्यवती अपर्णा यांना दोषी ठरवण्यात येतंय. इंडियन पिनल कोड 302 प्रमाणे हिम्मतराव यांना फाशी आणि अपर्णा यांना जन्मठेपेची सजा सुनावण्यात येते. दिस कोर्ट इज एडजर्न. बऱ्याच वर्षानंतर चांगला न्याय मिळाला
हिम्मतशेठ तुम्हाला फाशी देण्यात येते. तुमची शेवटची इच्छा काय आहे? मला फाशी देण्यापूर्वी माझ्या सुनेचं सोलापूरमध्ये झालेले व्याख्यान ऐकण्याची इच्छा आहे. नमस्कार, मी रत्ना घोरपडे. आज तुमच्याशी आई या विषयावर बोलणार आहे. कारण स्त्री भ्रूण हत्येची सुरुवात आणि शेवट आई आहे. आजच्या आईची सत्सद विवेक बुद्धी संपली. नाती तर सगळीच बोथट झाली. सगळीकडे विचारांचा दुष्काळ आहे. अहो, हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली, पण त्यांना जन्म देणारी एक स्त्री म्हणजे जिजाऊ होती. आदर्श आई होण्यासाठी राजमाता जिजाऊ, श्यामची आई वाचा, पण त्यापेक्षा आजकाल पुढचं पाऊल, देवयानी, दुर्गा हे सगळं बघायला आपल्याकडे वेळ आहे. असो, मला मान्य आहे आज स्त्रीवर अन्याय होतो, पण या सगळ्या अन्यायाचा बोलबाला होतोय फक्त. उदाहरणार्थ, सासू जाच करते, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, सासरे उडेधुडा काढतात, सासरची लोक त्रास देतात. या सगळ्या गोष्टींसाठी कोर्टात धाव घेतली जाते. पण अशी कुठली केस आहे का की एखाद्या आईनं मला माझ्या मुलीला जन्म द्यायचा आहे आणि सासरचे लोक त्याला विरोध करतायत म्हणून कोर्टात धाव घेतली? अशी आई आहे कुठं? सांगा ना, कुठं आहे का अशी आई? आणि नाही तर का नाही? मित्रमैत्रिणींनो, विचार करा. खरोखरच ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो. आपल्या भगिनींवर होणारे अन्याय, अत्याचार थांबवू शकतो. लक्षात ठेवा, गर्भातल्या प्रत्येक मुलीला जन्म घेण्याचा अधिकार आहे आणि तो आपण तिला मिळवून दिलाच पाहिजे. श्री गणरायाला साक्षी ठेवून आज आपण सगळ्यांनीच हा निर्धार करूया. दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग. दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग. कधी संपणार नारी तुझा वनवास ग. कधी संपणार